नमस्कार मित्रांनो, मी हर्षल चव्हाण शुभवंशमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, इतक्या दिवस आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रॉपर्टीज दाखवल्या, प्लॉट दाखवले, पण आता आपण एक नवीन सुरुवात करत आहोत आणि आज त्याच्यातला हा फर्स्ट व्हिडिओ आहे. तर आज आम्ही एका प्लॉटवर कसं कन्स्ट्रक्शन करता येणार आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. एक प्लॉट आलेला आहे, खूप छान आहे आणि त्याच्यावर 2 BHK हाऊस तर 3 BHK हाऊस कसं बांधता येईल आणि किती कन्स्ट्रक्शन खर्च येऊ शकतोय आणि प्लॉटची किती किंमत असणार आहे आणि टोटल तुम्हाला कितीपर्यंत सर्व व्यवहार जाऊ शकतो याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आणि हा व्हिडिओ कोणासाठी आहे, जे रो हाऊस बघताय किंवा ज्यांना तर रो हाऊसचं बांधकाम करायचंय किंवा कुठेतरी रो हाऊस घ्यायचं आहे आणि साधारणपणे ते 6 महिने ते 1 वर्ष वाट बघू शकता. प्लॉट घेऊन कन्स्ट्रक्शन करण्यासाठी वेळ देऊ शकता. अशांसाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तर एक प्लॉट घेतल्यावर कन्स्ट्रक्शनला किती खर्च येतो आणि रो हाऊस तुम्हाला कितीपर्यंत जाऊ शकतो त्याचे एक उत्तम उदाहरण तुम्हाला बघायला भेटेल. आणि आजचा आपण जो प्लॉट बघणार आहोत तो आहे बळी महाराज मंदिर, अमृतधाम जवळील नाशिकमध्ये अमृतधाम जवळील बळी महाराज मंदिराच्या येथे राजबेरी लिंक रोडच्या जवळ मानेनगर मधला हा प्लॉट बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर चला बघूया की प्लॉट साईज काय आहे, प्लॉट कितीपर्यंत जातो आणि त्याच्यावर आपण 2 BHK रो हाऊस किंवा प्रयत्न करेल 3 BHK रो हाऊस कसा बांधला जाऊ शकतो त्याच्यावर सविस्तर चर्चा करूया. मी ज्या प्लॉट बद्दल डिस्कस करत आहे त्या प्लॉटचा आणि त्या लेआउटचा एक लॉंग व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला भेटेल, त्यावर तुम्ही जाऊन बघू शकताय. त्या त्याच्यात एरियाबद्दल प्लॉटबद्दल सर्व सविस्तर माहिती दिलेली आहे. आजचा जो प्लॉट आहे तो मुंबई आग्रा हायवे पासून फक्त 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मानेनगर हा अत्यंत फास्टली डेव्हलप होणारा एरिया आहे नाशिकमध्ये. तर तिथे आपण हा प्लॉट बघतोय. येणे फायनल आहे, लगेच प्लॉटची तुम्ही खरेदी करू शकता. तर जो प्लॉट आहे ऍक्च्युली ह्या लेआउटमध्ये वेगवेगळ्या साईजचे बरेच प्लॉट आहेत. त्याच्यापैकी आता आपण सर्वात छोटा प्लॉट 77 वाराचा त्याबद्दल आपण डिस्कस करतो. आता 77 वार म्हणजे काय, तर 64.80 स्क्वेअर मीटरचा प्लॉट होतो. ज्यांना स्क्वेअर फीट मध्ये समजत असेल त्यांच्यासाठी 697.50 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे. आता ह्या प्लॉटची साईज काय आहे, तर साईज तुम्हाला वर स्क्रीनवर दिसत असेल. साधारणपणे 3.60 मीटरचा फ्रंट आहे आणि 18 मीटरची डेप्थ आहे. थोडक्यात 11.80 फुटाची रुंदी येते आणि लगभग 59 फुटाची लांबी येते प्लॉट. आता प्लॉटची किंमत काय, तर प्लॉटची किंमत आहे 31,000 रुपये प्रति वार. त्याप्रमाणे लगभग 24 लाखापर्यंत प्लॉट असतो. आता या प्लॉटवर किती कन्स्ट्रक्शन होऊ शकते आणि काय काय बांधलं जाऊ शकतं, तर आपण जे रो हाऊस बघतो ना, की कुठे 5 रो हाऊस 6 रो हाऊस असा जॉईंट प्रोजेक्ट असतो. त्याच्यातलं एक सिंगल जे रो हाऊस असतं त्या पद्धतीचं रो हाऊस तुम्ही ते बांधू शकता. आता इथे एलिव्हेशन कसं येईल, कसं दिसेल, त्या सर्व गोष्टी तुमचा प्लॅन कसा आहे त्याच्यावर डिपेंड आहे. त्याबद्दल आपण चर्चा नाही करणार आहे, पण बेसिक रो हाऊस कसा बांधला जाऊ शकतो त्याच्यावर आपण चर्चा करतो. तर साधारणपणे 24 लाखापर्यंत प्लॉट जातो. त्याच्यावर तुम्ही 1100 ते 1200 स्क्वेअर फीटचं डबल फ्लोअर असलेलं रो हाऊस बांधू शकता. त्याच्यात तुम्ही तुमच्या प्लॅनिंगनुसार 2 BHK किंवा 3 BHK टाकू शकता. 2 BHK आणि 3 BHK मध्ये एक पॉईंट सर्वात महत्वाचा आहे, तो म्हणजे काय, की 2 BHK जर काढला, खाली हॉल किचन त्याच्यावर 2 बेडरूम, तर तुम्हाला रूम साईज या प्रशस्त भेटते, मोठ्या भेटते. पण जर समजा जर तुम्ही 3 BHKचा प्लॅन केला तर खालच्या फ्लोअरला हॉल किचन आणि बेडरूम अशी ऍडजस्टमेंट करावी लागेल. तर हॉल किचन आणि बेडरूम मध्ये साईजला कॉम्प्रोमाइज थोडंफार करावं लागू शकतं, पण वरच्या ज्या बेडरूम आहेत त्या तुम्हाला चांगल्या स्पेशियस भेटतील. आता 1100 ते 1200 स्क्वेअर फीटच्या बांधकामासाठी साधारणपणे तुम्हाला ढोबळ सांगतो आहे 18 लाख ते 20 लाखाचा खर्च येईल. त्याच्यात तुम्हाला मीडियम टू सेमी मीडियम लक्झरियस असं कन्स्ट्रक्शन तुम्ही करू शकता. आता याच्यात आपण 2 BHK मध्ये रूम साईजेस कशा कशा करू शकतो त्यावर आपण डिस्कस करूया. तर आता सर्वात पहिले आपण 2 BHKचा ग्राउंड फ्लोअर जो आहे त्याबद्दल आपण डिस्कस करूया की त्याच्यामध्ये कशी कशी आपण अरेंजमेंट करू शकतो. आता जसं आपण बघितलं की 59 फुटाची लांबी आहे, तर साधारणपणे तुम्हाला सुरुवातीला 15 फुटाची पार्किंग काढू शकताय. हॉल जो आहे तो 15 फुटाचा निघू शकतो. त्याच्यानंतर त्याच्यात तुमचं 6 फुटामध्ये स्टेअर्स टाकू शकता. 3-3 फुटाचे 2 टप्पे येणार, 6 फुटाचे तुम्हाला जिना जाणार. त्याच्यानंतर तिथून पुढे कॉमन WC टॉयलेट बाथरूम तुम्ही एक 4 फुटामध्ये टाकू शकता. 12 फुटामध्ये किचन येतं आणि 5 फूट पाठीमागे तुमचा पॅसेज एरिया असतो.
आता मी ह्या ज्या साईजेस सांगितलेल्या आहेत ह्या सर्व लांबी सांगतोय. रुंदी तर तुमची कॉमन असणार आहे, कारण रुंदी तुमची जी आहे ती आपण आता बघितली साधारणपणे 11.80 फुटाची तुमची रुंदी येते. त्याच्यात साईडच्या ज्या वॉल्स आहेत त्या जर आपण मायनस केल्या, त्याच्यावरचं प्लास्टर कलर जर मायनस केलं तर तुम्हाला 10.5 फूट ही साईज तुमची आतमध्ये भेटणार आहे कंपल्सरी. कार्पेट एरिया जो आपण म्हणतो तो तुम्हाला लगभग रुंदीला 10.5 फूट हा आतमध्ये भेटणार आहे. तर 10.5 फूट ही कॉमन साईज असणार आहे रुंदी. लांबी आता मी जी तुम्हाला सांगितली ती वापस एकदा रिपीट करतो. लगभग 10.5 बाय 15 फुटाची पार्किंग येणार, 10.5 बाय 15 फुटाचा हॉल येणार, लगभग 6 फुटात तुमचं लांबीमध्ये 6 फुटात तुमचं स्टेअर जातो. रुंदीला साधारण ऍडजस्टमेंट जशी करता येईल तशी करता येईल. WC जे आहे तो लगभग लांबीला 4 फुटात जातो, म्हणजे 7 बाय 4 फूट असं तुमचं WC येणार. त्याच्यानंतर तुमचं 10.5 बाय 12 फुटाचं किचन येतो, स्पेशियस प्रशस्त किचन भेटतं. आणि लगभग तुमचं 10.5 फूट बाय 5 फुटाचं पाठीमागं ड्राय बाल्कनी म्हणा किंवा पाठीमागचा पॅसेज, किचनच्या पाठीमागचा पॅसेज सुद्धा येणार आहे. आता हे झालं आपलं ग्राउंड फ्लोअर बद्दल. त्याच्यानंतर जिन्याने वर आल्यावर वरती तुम्हाला 2 बेडरूमचा ऑप्शन येतो. तर फर्स्ट फ्रंटला तुम्हाला 7 फुटाचा पोर्च भेटणार. त्याच्यानंतर 10.5 बाय 7 फुटाचा पोर्च भेटणार. पहिला जो बेडरूम असणार आहे तो लगभग मोठा बेडरूम आहे, जसा खाली हॉल येतो तसा वरती बेडरूम येणार आहे. तर तो किती 10.5 बाय 15 फुटाचा प्रशस्त असा तुम्हाला बेडरूम बघायला भेटतो. त्याच्यानंतर तुमचं जिन्याची जागा गेली 6 फुटाची लांबीला, आणि त्याच्यानंतर तुमचा WC. तर इथे दोघं बेडरूम्सला कॉमन वॉशरूम भेटणार आहे. तर 4 फूट लांबीमध्ये तुमचा WC गेला, आणि त्याच्यानंतर पाठीमागं ज्या साईजचं तुमचं खाली किचन होतं त्या साईजचा वरती तुम्हाला बेडरूम भेटतो. तो किती 10.5 बाय 12 फुटाचा तुम्हाला बेडरूम भेटतो. अतिशय चांगली साईज भेटते. तर अशा प्रकारे तुम्ही खाली हॉल, किचन याच्यावर 2 बेडरूम असलेला प्रशस्त 2 BHK रो हाऊस बांधू शकता. आता ह्या 2 BHK रो हाऊसला टोटल हा जो प्रोजेक्ट आहे किती खर्च जाणार, तर 24 लाख रुपये प्लॉटची किंमत, 20 लाख रुपये तुमचं कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे. त्याच्यात 1,00,000-2 लाख रुपये प्लस और मायनस होऊ शकताय. सर्व गोष्टी तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे. जर तुम्ही मीडियम क्वालिटी किंवा सेमी लक्झरियस क्वालिटी जर केली तुमचं या याच्यात सुद्धा 18 ते 20 लाखात कन्स्ट्रक्शन होऊ शकतंय. पण जर तुम्ही एकदमच लक्झरियस कन्स्ट्रक्शन करायचं असेल, लक्झरियस लुक हवा असेल तर थोडंफार कन्स्ट्रक्शन तुमच्या रिक्वायरमेंटनुसार एलिव्हेशन वाढू शकतं. तर 24 लाख रुपये प्लॉटची किंमत, 20 लाख रुपये बांधकामाचा खर्च, तो झाला तुमचा 44 लाख रुपये. आणि वरती 2 लाख रुपये एक्स्ट्रा लागणार. ते कसले, आपण ते ढोबळ पकडले आहेत लीगल चार्जेस. लीगल चार्जेस, MSAB, वॉटर सप्लाय यासाठी लागणार. त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशन, लीगल नगरपालिकेच्या प्रोसिजर असणार आहे त्याच्यासाठी लागणार. त्याच्यात आपण बोर सुद्धा करू शकतोय, 50-60 हजार रुपये त्याला चालेल. तर आपण त्याचा एक अंदाज घेतोय 2 लाख रुपये. तर बघा 24 लाखाचा प्लॉट, 20 लाखाचं बांधकाम, 2 लाख रुपये लीगल और एक्स्ट्रा चार्जेस आहे. टोटल 46 लाखात तुमचा रो हाऊस बनतो. मनासारखा बांधलेला असणार आहे, तुमच्या हिशोबानुसार कन्स्ट्रक्शन केलेलं असणार आहे, डोळ्यासमोर बांधकाम होईल. तुम्हाला क्वालिटीमध्ये सुद्धा A1 क्वालिटी भेटणार आहे. तर अशा पद्धतीने 2 BHK रो हाऊसचं कन्स्ट्रक्शन तुम्ही करू शकता 46 लाखात. फायनल डीलला नेगोशिएशन नक्कीच होणार आहे, तर नक्कीच तुम्हाला 46 लाखापेक्षा कमी किमतीतच तुमचा मनासारखं रो हाऊस बांधून देतो. आता याच्यातच ह्याच कन्स्ट्रक्शन कॉस्टिंग मध्ये जर रूम साईजेस आपण ऍडजस्ट केल्या तर तुम्हाला 3 BHK सुद्धा काढता येतो. कन्स्ट्रक्शन कॉस्टिंग 3 BHK ला सुद्धा ऑलमोस्ट तेवढीच जाणार आहे. फक्त ग्राउंड फ्लोअरला जो आपण 15 फुटाचा हॉल केला होता त्याची साईज थोडी कमी होणार. पार्किंग ही 15 फुटाची काढली होती त्याची साईज थोडी कमी होणार. किचनची साईज थोडी कमी होणार. आणि ह्या ज्या कमी झालेल्या साईजेस मध्ये आपण एक एक्स्ट्रा बेड पाठीमागे ऍडजस्ट करू शकतो. तर अशा पद्धतीने तुमचं 45 ते 46 लाखात 2 BHK और 3 BHK तुमच्या चॉईसनुसार तुम्ही रो हाऊस कन्स्ट्रक्ट करू शकता. आता हा व्हिडिओ बनवण्याचं रिझन काय, तर आज नाशिकमध्ये मानेनगरच्या जवळ 50-55 लाख रुपये ही 2 BHK रो हाऊसची किंमत आणि 60-65 लाख रुपये ही 3 BHK रो हाऊसची किंमत सुरू. आता हा जो एरिया आहे तर हा एरिया थोडा अंडर डेव्हलप आहे, पण इतका पण नाही की याला 5-6 वर्ष लागतील. साधारणपणे 5 ते 6 महिन्यामध्ये तिच्या आजूबाजूला सगळे एरिया पूर्ण भरून जाणार, रो हाऊस सगळे होणार. आता आपण ज्या प्लॉट बद्दल बोलतो ह्या प्लॉट पासून 50 मीटर अंतरावर ऑलरेडी कन्स्ट्रक्शन साइट्स रेडी झालेल्या आहेत. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि ऑलरेडी लोकांचं राहायला सुद्धा आलेले.
तर एखाद्या बिल्डरने येऊन नंतर त्याच्यावर रो हाऊसच्या पट्टी बांधून 5 रो हाऊस काढून तुम्हाला तोच रो हाऊस 55-60 लाखाला विकण्यापेक्षा आजच तुम्ही या प्लॉटला लोकेशनला व्हिजिट करा, संपूर्ण प्लॅन समजून घ्या आणि 45 ते 46 लाखामध्ये तुमचं स्वतःचं रो हाऊस बांधण्याचं पूर्ण करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही प्रश्न असतील कमेंट करा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. अशा टाईपचा व्हिडिओ फर्स्ट टाइम बनवतोय, जर काही चूकभूल झाली असेल तर माफ करा आणि हा व्हिडिओ अशा तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा जे आता नवीन जॉब घेण्याच्या प्लॅनिंग मध्ये आहे. व्हिडिओ आवडला असेल